नमस्कार मंडळी, मी संदीप राणे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता वेळ झालेली एक नवीन राईडची. आपण चाललो आहोत दापोलीला. यावेळेला होणार आहे फॅमिली राईड. सो आपल्यासोबत असलेले मेंबर्स तुम्हाला मी पुढे प्रवासात इंट्रोड्यूस करून देतो. आता आपण निघालो आहे राईडच्या वेळेला जे मेन स्पॉट असतो चालून घेऊन. तर तिथे आहोत आता आपण. लेक रोडचं हनुमान मंदिर आहे तिथे. तिथून आता जस्ट निघतो आहे. बाकीचे मेंबर्स ॲड होतील मध्ये एक आपण फ्री स्टॉपला थांबू. तिथे तुमची ओळख होईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंगबली की जय. चलो. सो मित्रांनो, ऑफिशियली राईड स्टार्ट झालेली आहे. आपल्यासोबत असणार आहे शैलेश, त्याची फॅमिली आणि माझी फॅमिली. हे लोक सगळे कारमधून येणार आहेत आणि थोड्या वेळात निघतील ते. सो मी तयारी करून बसलो होतो आणि बराच वेळ अजून होता. सो मी म्हटलं मी पुढे निघतो. सो मी पुढे निघालो आहे. आपण निघालो आहोत दापोलीला, असं मी सांगितलं. यावेळेला असणार आहे फॅमिली राईड, फॅमिली पिकनिक. यावेळेला असणार आहे फॅमिली पिकनिक टाईप ऑफ. सो मी फक्त बाईकवरून चाललो आहे. बाकी कारमध्ये आहेत, बाकीचे पाठवून येतील. अजून अर्ध्या असं निघतील ते लोक. पुढे भेटतीलच. पुढे आपण थांबू एका स्पॉटला, तिथे आपल्याला ते भेटतील. दापोलीचं धरण अजून 250 किलोमीटर आहे भांडूपपासून. आपण मुंबई गोवा रोडनेच जाणार आहोत, जसं मॅपमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच. महाडवरून एक राईड दाखवतो आहे. आता मी पळसपे फाट्यालाच हॉल्ट घेईन, तिथेच बोलू आपण. मंडळी, पळसपे फाट्याजवळ थोडासा हॉल्ट घेतला 5-10 मिनटं. तिथून आता पुढे निघालो. आता जस्ट लेफ्ट घेतला आपण. मुंबई गोवा रोडला लागलो आता आपण. शैलेश ऐरोलीपासून पुढे निघाला होता. 12 वाजता निघाले होते आय गेस ते. आपण 11:30 वाजता भांडूपहून निघालो होतो. 12:15 साडेबारा पर्यंत पळसपे फाट्याला पोहोचलो होतो आपण. आता वाजले आहेत 12:36 12:40 झाले. थोडा पुढे निघालो. पाठून ते लोक आले जवळ की हॉल्ट घेऊ छोटासा. सो मंडळी, आता कासूच्या इकडे थांबलो. थोडा हॉल्ट घेतला आणि शैलेशाने आला आहे पाठून. सो आपले पार्टनर्स जे आहेत आता या फॅमिली पिकनिकमधले तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. हा माझा गुड्डू आणि सुधी. सो इथे ब्रेक झाला आहे बऱ्यापैकी अर्ध्या असं. चला निघू आता. आता शैलेशच्या पाठून आपण निघू. पॉसिबली माणगावमध्ये वगैरे छोटासा हॉल घेऊ एखादा. गुगल लोकेशन आपल्याला जायचं आहे दापोलीला. ॲक्च्युली करडे बीचला आपलं डेस्टिनेशन असणार आहे. करडे बीच. घरातून निघाल्यापासून दाखवत होतं 5:45-6 वाजेपर्यंत पोचू असं दाखवत होतं. आता थोडा टाईम वाढला असेल. 8 वाजेपर्यंत पोचलो तरी काय हरकत नाही आहे. सो मध्ये 1-2 हॉल्ट घेऊ. दापोली राईड करण्यामागचा उद्देशच होता की बॉम्बे गोवा रूट आपण एक्सप्लोअर करू. आपला प्लॅन काही वेगळाच होता दापोली राईडचा आणि झाला काही वेगळाच. भारी झाला आहे. शैलेश ॲड झाला त्यामुळे. सो रात्री निघावं लागलं. प्लॅन थोडा चेंज झाला. अदरवाईज सकाळी निघणार होतो 15 तारखेला. सो आम्ही 14ला रात्रीच निघालो. सो 17 तारखेला संडेला जेव्हा रिटर्न येऊ त्यावेळेला महाडपासूनचा जो पूर्ण रस्ता आहे बॉम्बे गोवा तो आपण एक्सप्लोअर करू. सेवन 76 किलोमीटर राहिलेत अजून करडे बीच. आपल्याला आता महाडमध्ये आहोत आपण. 4:15 झालेत सकाळचे. 6:15 पर्यंत पोचू असं दाखवत आहे. गुगल मॅप नुसतं फिरवतं आहे लेफ्ट राईट. वीर रेल्वे स्टेशनच्या इथून पुढे आल्यापासून सगळे नुसते लेफ्ट जे येतील ते लेफ्ट सगळं दाखवतं आहे. रस्ता एक नंबर आहे. वीर रेल्वे स्टेशनपासून पुढेपर्यंत आता आलो आहे आम्ही. रस्ता एक नंबर आहे. बेकार थंडी आहे, बेकार. रायगड फोर्टला जाण्यासाठी जेव्हा आपण इथे महाड सिटीत उतरलो होतो तोच आता लेफ्ट दाखवतोय महाडला खाली उतरायला. आणि मग महाडला तिथे खाली उतरून आपल्याला दापोलीसाठी जायचं आहे राईड घेऊन. भाई साहब दिस इज द व्यू. भाई यही देखने के लिए तो सब आते हैं भाई. दापोली काय दृश्य आहे. वाह, एकच नंबर. लास्टचे 1 किलोमीटर राहिलेला. असं 1 किलोमीटर राहिलं आहे. करडे बीचजवळ पोचलो होतो आपण. ज्या रिसॉर्टमध्ये आपण बुकिंग केलं आहे तिथे पोचू. 1 किलोमीटर डिस्टन्स आहे अजून. काय मस्त बीच आहे.
क्लीन आहे एकदम. का रात्री 11:30ला चालू केला होता प्रवास. आता वाजले आहेत 6:45. गाडी चालवायला काय वाटलं नाही, थंडीने हैराण केला. भारी 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 एक नंबर. दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे, चांगलं झोप पण काढून झाली आहे. आता वेळ झाली आहे दापोलीमधले स्पॉट स्टोर करायची. सो आपण चाललो आहोत तामस तीर्थ म्हणून स्पॉट आहे, भगवान परशुरामांचं स्मारक आहे. बाकीचे मेंबर्स आय गेस त्यांना जेवण अंगावर आलं आहे, सो अजून झोपलेच आहेत. सो मी आणि सन्नी आम्ही निघालो आहे भगवान परशुरामांचं स्मारक बघायला. ते टायमिंग आहे काहीतरी 6 वाजता ते बंद होण्यासाठी आम्ही दोघे निघू पटकन, बाकी त्यांची वाट न बघता. तर चला. मंडळी, विष्णूचा 6वा अवतार असलेल्या भगवान परशुरामांनी क्षत्रियांशी युद्ध केल्यानंतर जिंकलेली सर्व भूमी महामुनी कश्यपांना अर्पण केली. दान झालेली ही भूमी माझी आहे आणि इथे राहण्याचा तुला अधिकार नाही, असे महामुनी कश्यपांनी जेव्हा परशुरामांना बजावले आणि दक्षिण तीराकडे जाण्यास सुचवले, तेव्हा समुद्रगर्भातील भूमीवरच आपला आश्रम होणे रास्त आहे हे लक्षात घेऊन बरेच देश ओलांडून ते पश्चिमेला सह्याद्री पर्वतावर आले. त्यांनी समुद्राला विनंती केली की मला तुझ्याकडून आश्रमासाठी थोडा भूभाग हवा आहे. पण सागराने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परशुराम कोपित झाले आणि त्यांनी आपल्या भात्यातून एक अग्निबाण काढला व धनुष्याला लावला. समुद्र भीतीने शरण आला. मी तुझे संरक्षण करीन, पण हा माझा बाण वाया जाऊ शकत नाही. तेव्हा हा बाण जेथे जाऊन पडेल तेवढी रुंदी आणि या सह्याद्री पर्वताच्या लांबी एवढा भूभाग तू मला दिला पाहिजेस, असे परशुरामांनी बजावले. समुद्राने ही गोष्ट मान्य केली आणि 6 योजने रुंद आणि 400 योजने लांब अशा पश्चिमेकडील शेवटची भूमी म्हणून कोकणाची निर्मिती झाली. परशुरामांनी हा देशोदेशीच्या ऋषींना, तज्ज्ञांना पाचारण केले आणि जमिनीची मशागत केली, गोधन आणले, जमिनीची प्रत तपासून वृक्ष लागवड केली, पिके कोणती घ्यावी हे ठरवले आणि कोकण भूमीला सुजलाम सुफलाम केले. अशा भगवान परशुरामांचे वृत्तरूप दर्शन लोकांना घडावे आणि त्यांच्या प्रेरणादायी चरित्राचा संदेश दूरवर आणि तरुण पिढीपर्यंत अधिक परिणामकारकरित्या पोचावा म्हणून दापोलीत बुरंडी इथे चिरंजीव परशुराम भूमी स्मारक निर्माण करण्यात आलं. पण आता तिकडेच चाललो आहोत. एक थोडासा डिस्टन्स राहिला आहे. ॲक्च्युली इथे नेटवर्क नाहीच आहे दापोलीत आल्यापासून. इथे कर्डे बीचला आपण स्टे केला आहे तिथे. सो गुगल मॅप लावता येत नाही आहे. सो आपण जे इंडिकेटर बोर्ड्स लागलेले आहेत किंवा असं विचारातच आपण चाललो आहोत. थोडासा डिस्टन्स राहिला आहे. आपण पोचू आता लवकरच. समोर बघू शकताय. लेट्स गो. कसे आहे, कसे आहे? हा भाई इथे एंट्रन्स आहे. निघालो आहोत आता. लहान असा बीचला जायचं.
नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सो आज दुसरा दिवस आपल्या दापोली पिकनिकचा. सो आज आपला प्लॅन असणार आहे केशवराज मंदिर आणि कड्यावरचा गणपती. सो आता वाजले 10:30. इथे आपला स्टे आहे, तिथे नाश्ता करतोय आपण आणि निघू आपण ते 2 स्पॉट एक्सप्लोर करायला. तो लेट्स गो मंडळी. आता आपण चाललो केशवराज मंदिराकडे. इथे जो तुम्ही बघताय तिथे आपला स्टे आहे. तिथून आता इथे गाडी पार्क केली, तिथून निघतो आपण. केशवराज मंदिराचं अंतर इथून आहे साधारण 7-8 किलोमीटर. सो पहिला आपण तिकडे जाऊ आणि नंतर कड्यावरच्या गणपतीच्या इकडे जाऊ, असं आपला प्लॅन आहे. कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर लंच करू आणि मग लाईट हाऊसकडे जायचा विचार आहे. लाईट हाऊस तिकडून जवळच आहे. सो प्लॅनमध्ये थोडा चेंज केला. अदरवाईज कड्यावरच्या गणपतीला आपण सुरुवातीला जाणार होतो. तर आपण विचार केला की केशवराज मंदिराकडे पहिलं जायचं. केशवराज मंदिर हे इथूनच ना? केशवराज मंदिरकडे जायला केशवराज मंदिर इथून खालून ना? सो तो आतला रस्ता होता, तिथे आपण आता वळलो आहे. त्या रस्त्याला आता किती जायचं आहे पुढे मलाही अंदाज नाही आहे, कारण गुगल लोकेशन इथे चालत नाही आहे, कारण इथे नेटवर्कच नाही आहे. दापोली सिटीत गेल्यावरच नेटवर्क येतं. इथून स्टार्ट होतं केशवराज मंदिराकडे जाण्याचा रस्ता. इथे गाडी पार्क केली आहे. ठीक आहे, पार्किंगची सोय नाही आहे, रस्ता आहे साधा, तिथे गाड्या पार्क करायच्या आहेत आणि इथून असं चालत जायचं आहे. केशवराज मंदिराकडे जाण्याचा रस्ता फुल म्हणजे असं मस्त आहे. आपण बघू. तुटला? कसं काय? काय स्वतःच तुटला. तो काढलं हातातच आलं. हा ब्रिज आहे, केशवराज मंदिराकडे जाताना लागतो मध्येच. आणि हा बाजूला तुम्ही बघताय जो जुना साकव होता लाकडी, त्याचे अवशेष आहे. पायऱ्या आहेत पुढे बऱ्याच. चढ आय गेस या पायऱ्या संपल्या की तिथेच मंदिर आहे. जास्त डिस्टन्स नाही आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. दापोलीहून साधारण 7 किलोमीटरवर आसूद गाव आहे. त्या गावाच्या इथून उजवीकडे 15-20 मिनिटं आत चालत गेल्यावर हे असं केशवराज मंदिर आहे. ते पूल लागतं, तुम्ही बघितलं असेल, गारंबीचा बापू या कादंबरीतून वर्ष जुनं आहे. मंदिराची रचना बांधकाम दगडी आहे. देवळाच्या आवारात एक दगडी गोमुख आहे, समोर बघतायत. तिथून 12 महिने पाणी वाहत असतं. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर एक नैसर्गिक झरा आहे. तिथून पन्हाळी मार्फत हे पाणी देवळापर्यंत आणलं. मंदिरातील विष्णू मूर्ती तो फारच सुंदर आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला मारुती आणि उजव्या आता आपण केशवराज मंदिरवरून निघालो आहे
आणि आता जातोय आपण कड्यावरच्या गणपतीकडे अंजरली. सो आता केशवराज मंदिराकडून निघालो आहे आपण. आता जाणार आहोत कड्यावरचा गणपतीच्या इकडे अंजरलीला. करडे बीचला जिथे राहिलो स्टे केला आहे तिकडून अंजरलीच्या गणपतीचं दर्शन आहे. सॉरी, डिस्टन्स आहे 20 किलोमीटर. तर इकडून डिस्टन्स किती आहे काय आयडिया नाही मला. करडे बीचपासून निघालो आणि त्यानंतर मुरुड वगैरे करून थोडं जे पुढे आलो आणि त्यानंतर जो राईड घेतला होता त्या फाट्याच्या इथेच आपल्याला आता परत जायचं आहे. हा तो लेफ्ट आहे. तर आता ह्या दिशेला जायचं आहे लेफ्टला. तिथे असेल 15-16 किलोमीटर अजून. इथे मंदिरापर्यंत गाडी जाते. जो ट्रॅव्हलिंगमध्येच काही वेळ जाणार आहे तो लवकरला आपण दर्शन देऊ लागेल. नंतर जेवणाचा प्लॅन आहे. भूक तर काय तशी लागलेली नाही आहे. लाईट हाऊस एक अचानक ठरलेला पॉईंट आहे. बघू तिकडे जायला पण मजाच येईल. लाईट हाऊसमध्ये वरती चढून जायला, तिथे वरती गेल्यानंतर जो काही व्ह्यू असेल, जो काही फिलिंग असेल, बघू जाऊ नक्कीच. कारण त्या मंदिरापासून 5-1 मिनटावरच आहे ते. असं नक्कीच जाऊ. फक्त तिकडे गर्दी नसली पाहिजे. ही लाईट हाऊस इकडून दिसायला लागला. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल की नाही आयडिया नाही मला. इथून दिसतो आहे लाईट हाऊस. आणि बहुतेक जे व्हाईट मंदिर तिथे दिसतं आहे मला समोर, तेच अंजरलेचं मंदिर आहे. कड्यावरचा गणपती काय आयडिया नाही, बट असावं तेच असावं. मोठंसं मंदिर ते एकच दिसतं आहे इथूनच. आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावर तिकडे लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस दिसतो आहे इथूनच. आणि समुद्र एकच नंबर. नदी आहे काहीतरी, खाडीच आहे आय गेस. मासेमारी करणाऱ्यांच्या बोटी लागले तिकडे. मुख्य प्रवेशद्वारातून आपण आज चाललो जाता पोचलोच आहोत आय गेस मंदिराच्या इथे. गाडी पण मला वाटतं मंदिराच्या एंट्रन्सपर्यंत जाते. मेन ये गणपती बाप्पा मोरया. तर आपला आता कड्यावरचा गणपती अंजरले हे फिरून झालेलं आहे. आता आपण जात आहे परत घरी. माझं बघत होती नाही, पाय भाजतायत.
होय काय करतोय काय नाही